महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत सादर करणार देशाचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पातनं मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळणार याकडे लक्ष. अर्थसंकल्पात कोणत्या नव्या घोषणा होणार याकडे नोकरदार वर्गाचं लक्ष. यंदा तरी करपात्र उत्पन्न मर्यादेत वाढ होणार का याची उत्कंठा. यंदा काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे तमाम देशवासियांचं लक्ष. तर अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळणार याची देखील उत्कंठा. आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला. किमान भाड्यात 3 रुपयांची वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र प्रकरण. सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र. दोघांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा. शिंदे आणि ठाकरेंच्या चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात. डहाणूचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या. गुजरातमधल्या दगडखाणीतल्या पाण्यात सापडली धोडींची कार. पुण्यामध्ये टँकरनं होणारा पाणीपुरवठा दूषितच. टँकरच्या पाण्यात आढळले कॅलिफॉर्मचे विषाणू. न्यूज 18 लोकमतच्या हाती टँकरच्या पाण्याच्या तपासणीचे रिपोर्ट्स. मुंबईतल्या अनेक भागातला पाणीपुरवठा बुधवारी राहणार बंद. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी भांडूप, कुर्ला, अंधेरी आणि वांद्र्यातला पाणीपुरवठा बंद.